आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आता विनाअट मदत, दुष्काळ निवारणाचे अधिकार स्थानिक पातळीवर, खडसे यांची घोषणा, सांगलीच्या बेदाण्याला GI मानांकन आणि पुण्याच्या बाजारपेठेत हापूसची आवक वाढली. नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त. राज्याच्या भीषण दुष्काळी परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं असून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना यापुढे विनाअट मदत देण्यात येईल अशी घोषणा कृषी आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानसभेत केली. दुष्काळी भागातील उपाययोजना 50% पैसेवारी असलेल्या भागात राबवण्यात येतील. पुढील वर्षासाठी मोफत बियाणे देण्यात येतील आणि दुष्काळी भागात वीज बिल 100% माफ करण्यात येईल अशा घोषणाही खडसे यांनी केल्या. 3 जिल्ह्यातील दुष्काळाची व्याप्ती आता राज्याच्या इतर भागात वाढत असल्याचे सांगून सरकारकडून दुष्काळी उपाययोजना सुरू आहेत असं त्यांनी सांगितले. दुष्काळ निवारणासाठी खडसे यांनी यावेळी विविध घोषणा केल्या. तलावातील गाळ काढण्यासाठी 100% रॉयल्टी माफ, गाळ वाहतुकीसाठी डिझेल अनुदान, DPDC मधून जिल्हाधिकारी पातळीवर यंत्र खरेदी करण्याचे अधिकार, फळबाग लागवडीसाठी आणि रोपं खरेदीसाठी 100% अनुदान, दुष्काळातील फळबाग वाचवण्यासाठी NHM मधून 35 ते 60 हजार रुपये प्रति हेक्टरी मदतीची अपेक्षा, फळबागांना प्रति हेक्टरी 18,000 रुपये मदत, थकबाकीदार शेतकरी पुढील वर्षी कर्जासाठी पात्र आणि 20 रुपये प्रति लिटर दराने दूध खरेदी न करणाऱ्या दूध संघांवर कारवाई आदींचा त्यात समावेश होता. राज्यातील भीषण दुष्काळाचा सामना करताना दुष्काळ निवारणाचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात येतील अशी घोषणा कृषी आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी विधानसभेत केली. ते म्हणाले, तहसीलदारांना टँकर सुरू करण्याचे अधिकार दिले असून तात्पुरती पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठीचं अंतर 2 किलोमीटर ऐवजी 5 किलोमीटरनं वाढवण्यात आलं आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना 1 कोटी रुपयांपर्यंत निधी खर्चाचा अधिकार देण्यात येईल. दुष्काळ निवारणाचे 5 कोटींपर्यंतचे अधिकार विभागीय आयुक्तांना देण्यात येतील. हे सर्व नियम पुढील 3 महिन्यांसाठी शिथिल असतील. लांबून पाणी आणण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार देण्यात येतील. जनावरांसाठी 25% अधिकचे पाणी टँकर मार्फत आणण्यात येईल असंही कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केलं. चारा छावण्यांमध्ये मागील काळात गैरप्रकार झाले असं स्पष्ट करून आवश्यकतेनुसार आवश्यक असेल त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना छावण्या सुरू करण्याचे आदेश दिले जातील असं खडसे यांनी यावेळी सांगितलं. वन विभागाची कुरणं आरक्षित करून जनावरांसाठी साठवण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील. सांगलीच्या बेदाण्याला आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेची दारे उघडी झाली आहेत. सांगलीच्या बेदाण्याला GI मानांकन अर्थात जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालं आहे. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष सुभाष आर्वे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. महाराष्ट्रात सांगलीच्या द्राक्षांपेक्षा बेदाण्याला चांगली मागणी असते. या ठिकाणी उत्पादित होणाऱ्या बेदाण्याची उलाढालही मोठी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बेदाणा उत्पादनात सांगली जिल्ह्याचं वर्चस्व राहिलं आहे. आता GI मानांकन मिळाल्यामुळे बेदाण्याची उलाढाल आणखी वाढणार आहे. ज्या त्या भागातील पाणी, शेतजमीन, मातीचा दर्जा आणि हवामान यावर तेथील पिकांची गुणवत्ता ठरत असते. सांगलीच्या बेदाण्याबाबत अशी स्थिती असल्यानं बागायतदार संघानं प्रयत्न करून या बेदाण्याला GI मानांकन मिळवून दिलं आहे. पुण्याच्या बाजारपेठेत हापूस आंब्यांची आवक वाढू लागली आहे. गेल्या रविवारी रत्नागिरी हापूसच्या 800 ते 1000 पेट्यांची आवक झाली आहे. आंब्यांच्या उत्पादनाविषयी साशंकता असल्यानं पुढील 2 ते 3 आठवडे ही आवक कमीच राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारी महिन्यातच आंब्याची तुरळक स्वरूपात आवक सुरू झाली होती. ही आवक गेल्या आठवड्यात 100 ते 150 पेटी एवढी वाढली. रविवारी मुंबई आणि अहमदाबादचा बाजार बंद असल्यानं आंबा उत्पादकांनी पुण्यातील बाजारपेठेत माल पाठवला. त्यामुळे ही आवक 1000 पेट्यांपर्यंत पोहोचली. 5 ते 10 डझनाच्या पेटीला 4 ते 6 हजार रुपये भाव मिळाला. 4 ते 6 डझनाच्या पेटीला 2000 ते 3500 एवढा भाव मिळाला. बाष्पीभवनामध्ये वाढ होत असल्याने भुईमूग पिकाला पेरणीनंतर
10 ते 12 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे। त्याचप्रमाणे लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी पिकावर पिंप फिरवावे। त्यामुळे आऱ्या जमिनीत जाण्यात व शेंगा चांगल्या प्रकारे पोसण्यास मदत होते। आता बघूया सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटलचे। मटकी कमाल 6500 रुपये, किमान 6500 रुपये। चिकू कमाल 1300 रुपये, किमान 400 रुपये। डाळिंब कमाल 9000 रुपये, किमान 400 रुपये। लिंबू कमाल 6500 रुपये, किमान 400 रुपये। पपई कमाल 350 रुपये, किमान 350 रुपये। पेरू कमाल 1800 रुपये, किमान 1200 रुपये। गूळ कमाल 3000 रुपये, किमान 2480 रुपये। तूर कमाल 8000 रुपये, किमान 8000 रुपये। कृषी बाजारभाव विषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला भेट द्या। विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून इतरत्र हवामान मुख्यतः कोरडं राहील। राज्यातील काही प्रमुख शहरांचे तापमान अंश सेल्सिअस मध्ये पुढील प्रमाणे। मुंबई कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 22 अंश सेल्सिअस। पुणे कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 14 अंश सेल्सिअस। नागपूर कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस। नाशिक कमाल 32 अंश सेल्सिअस, किमान 16 अंश सेल्सिअस। औरंगाबाद कमाल 34 अंश सेल्सिअस, किमान 16 अंश सेल्सिअस। कोल्हापूर कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 19 अंश सेल्सिअस। सांगली कमाल 36 अंश सेल्सिअस, किमान 18 अंश सेल्सिअस। सातारा कमाल 35 अंश सेल्सिअस, किमान 15 अंश सेल्सिअस। आणि सोलापूर कमाल 37 अंश सेल्सिअस, किमान 21 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता। पुन्हा भेटूया पुढील भागात। तोपर्यंत नमस्कार।